नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमात सुधारणा, जिल्हा व राज्य समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश। गरीब विद्यार्थ्यांसाठी पालावरची अभ्यासिका ठरत आहे शिक्षणाचा आधार, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं प्रतिपादन। तर मान्सूनपूर्व शहरातील 90% नाल्यांची सफाई, नाल्यांच्या शेजारी लावलेल्या ढिगारामुळे पुन्हा गाळ साचण्याची शक्यता। आता बघूया सविस्तर बातम्या। केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2026 अधिसूचित केले असून राज्य व जिल्हास्तरीय जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन देखरेख समित्यांमध्ये आता आयुष विभागाच्या अधिकृत प्रतिनिधींचा समावेश करणं अनिवार्य केला आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांनी कळवलं आहे। आयुष मध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांचा शाखांचा समावेश आहे। भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर ए रघु यांच्या पत्राच्या संदर्भाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहसंचालक डॉक्टर सुनीता गोरेइन यांनी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले। या सुधारणेचा मुख्य उद्देश पारंपरिक औषधोपचार पद्धतीतील सर्व आयुष रुग्णालय, महाविद्यालय तसेच खासगी दवाखान्यांमधून निर्माण होणाऱ्या जैव विविधतेच्या कचऱ्याचं व्यवस्थापन अधिक शास्त्रोक्त, काटेकोर आणि सुस्थितीत करणं हा आहे। जिल्हास्तरीय समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश झाल्यामुळे आयुष डॉक्टर व संस्थांच्या अडचणीत आणि व्यावहारिक प्रश्न प्रशासनापुढे प्रभावीपणे मांडले जाणार आहेत। जिल्ह्यातील सर्व आयुष शासकीय व निमशासकीय रुग्णालय, खासगी क्लिनिक्स, औषध निर्माण उद्योग तसेच आयुष महाविद्यालयांनी जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। तसेच पारंपरिक चिकित्सा पद्धतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आणि निर्माण होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याच्या नियमांनुसार वर्गीकरण व विल्हेवाट लावणं आवश्यक असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। या नव्या सुधारणांबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी सर्व आयुष संस्था आणि महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरती प्रचार करावा, जेणेकरून डॉक्टर आणि कर्मचारी वर्गांमध्ये जागरूकता निर्माण होईल। आता केवळ मुख्य आरोग्य विभागच नव्हे तर आयुष विभागही जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचा महत्त्वपूर्ण भाग बनलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्व आयुष डॉक्टर आणि संस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समन्वयाने या नियमांचं पालन करावं, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर आणि जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर शेख शफीक यांनी केलं आहे। भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली पालावरची अभ्यासिका सध्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा महत्त्वाचा आधार ठरत असून या अभ्यासिकेला स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नुकतीच भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। छत्रपती संभाजीनगर शहरालगत भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सातारा परिसरातील बीड बायपास येथील मल्हार सेवा वस्तीत सुरू असलेली पालावरची अभ्यासिका सध्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा महत्त्वाचा आधार ठरत आहे। या अभ्यासिकेला स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी नुकतंच भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। या अभ्यासिकेत दररोज जवळपास 50 ते 60 विद्यार्थी शिक्षण घेत असून हे सर्व विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय बाहेरील राज्यातून आले आहेत। आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही विद्यार्थ्यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली आहे। यावेळी अनिल मकरिये यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन दिलं। तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत अभ्यासिकेत खिचडी व एक गोड पदार्थ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषणयुक्त आहार मिळण्यास मदत होणार आहे। समाजातील वंचित आणि भटक्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू असलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून स्थानिक नागरिकांकडून या कार्याचं कौतुक केलं जात आहे। यावेळी आरोग्य सभापती सुनीता साळुंके, नगरसेविका सविता कुलकर्णी, नगरसेवक पद्मसिंग राजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पत्रकार परिषदेत मतदारांच्या आकडेवारीनुसार ही जागा भाजपला सुटली पाहिजे असा दावा केलाय। मंडळी, काल आम्ही आपल्याला निरोप दिला आणि आज आमच्या सरचिटणीस छायाताई खाजेकर पण इथे उपस्थित आहेत। आपण सगळेजण आत्ता पाहताय की एक निवडणुकीचं वारं सुरू आहे
छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणूक. आणि या निवडणुकीमध्ये एकूणच दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती आपण जर पाहिली तर भारतीय जनता पार्टी ही मग त्या नगर परिषदांमध्ये थोडं कमी आहे, पण नगर परिषद महानगरपालिकेमध्ये आम्ही इथे 62 आहोत, जालन्यामध्ये 44 अधिक कॉप मेंबर आहेत, जिल्हा परिषदमध्ये आम्ही इथे 25 जण आहोत, अधिक अपक्ष आमच्यासोबत आहेत, पंचायत समितीचे अध्यक्ष आमच्याकडे आहेत. तर अशी सगळ्या ठिकाणची निवडणूक जी ज्याच्यावर चालते ते म्हणजे संख्याबळ, आणि त्या बाबतीत भारतीय जनता पार्टी ही आघाडीवर, म्हणजे मतदारांनी ज्या प्रतिनिधींना निवडून दिलं, म्हणजे जनमताचा कौल आणि त्या प्रतिनिधींनी निवडायचा प्रतिनिधी, तर हा सगळा विचार भाजपच्या पाठीशी, जनाधार भाजपच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी परवा माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष यांची एक शिष्टमंडळ म्हणून जालना आणि संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी अतुल सावे साहेबांच्या नेतृत्वात भेट घेतली. केनेकर साहेब होते, सावे साहेबांनी सविस्तर तिथेही मांडणी केली. आणि एकूणच भाजपला हा मतदार सुटला पाहिजे, हा जनतेची मागणी आहे. भाजप राजकीय मागणी नसून जनमताची मागणी आहे. आणि त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा माननीय प्रदेशाध्यक्ष, माननीय सावेसाहेब पण आता सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनाही आम्ही एक निवेदन देतोय. आणि प्रदेशाध्यक्षांना मी पूर्वीच जिल्हाध्यक्ष म्हणूनही निवेदन दिलेलं आहे. तर या सगळ्या विषयामध्ये या दोन्ही जिल्ह्यांचं नेतृत्व करण्याची संधी ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळावी. म्हणजे तो कार्यकर्ता कोणी असेल तो पक्षश्रेष्ठींचा अधिकार आहे, पण ही जागा भाजपला सुटावी या अनुषंगाने आमची विनंती आहे. आणि या विनंती आपणही आपल्या प्रसारमाध्यमातून सरकारपर्यंत, सर्वांपर्यंत पोहोचवावी. तर कुठल्या पक्षाने मतदारसंघावरती दावा करणं गैर नाही, मात्र जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे नेते घेतील, असं प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी केलं आहे. असं काहीसा फिरतोय, काहीच कन्फर्म होत नाहीये, अगदी तोंडावर येईल म्हणून. बघा, विधान परिषदेच्या एकंदरीत 17 जागा आहेत आणि साहजिक आहे प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्या जागा जास्त वाढून मिळाल्या पाहिजेत. त्या संदर्भात त्या चर्चा हे होत आहेत. आता तिढा असा काही जास्त राहिलेला नाही. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की सर्व फायनल झालेलं आहे, फक्त आता 1-2 जागेचं जे आहे ते आम्ही बसून एका मिनिटात फक्त यस नो करायचं राहिलेलं आहे. म्हणून आज संध्याकाळपर्यंत मला वाटतं वाट पाहावी लागेल. आज संध्याकाळपर्यंत हा सर्व तिढा सुटलेला असेल, त्याच्यानंतर उमेदवारी, त्याच्यानंतर मग ते लढणं वगैरे सर्व प्रकार आला आहे. परंतु आता महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं आहे आम्हाला. संभाजीनगरच्या जागेवर तुम्ही कायम होताय आणि शिवसेनेनं हट्टाने ती सोडवून घेतली असंही आम्ही ऐकतोय. आत्तापर्यंत असं कोणताही जागा कोणती सोडवली, कोणती आहे किंवा नाही या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देणं योग्य नाही आहे. जोपर्यंत हे वरिष्ठ नेते, तिन्ही नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुरेंद्रताई वहिनी जे आहेत, यांनी जो पण घोषणा करत नाही, या चर्चेला काही अर्थ राहणार नाही. ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि परभणी या तुम्हाला मिळत आहे असं ही चर्चा नाही. तर आता मिळत आहेत कोणत्या, ह्याचा चर्चा स्वतःच एकनाथ शिंदेसाहेब करत आहेत. म्हणून शिंदेसाहेब जेव्हा चर्चा करतायत तर त्याच्यावर आता पुन्हा आम्ही भाष्य करणं म्हणजे त्या चर्चेमध्ये आम्ही सहभागी आहोत असं दिसतं. तसं असं कोणी त्यात सहभागी नाही. ते तिन्ही नेते वरिष्ठ पातळीवर निर्णय घ्यायला सक्षम आहेत. तुम्ही म्हणतात वाद नाही, मग सगळे महत्वाचे नेते. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तुम्हाला माहिती आहे का की देशात दररोज 6,000हून जास्त लोक सायबर अपराध्यांच्या जाळ्यात करोडो रुपये गमावतात. काही लोकांना पैसे दुप्पट करायची जलद असते, तर काही लोक अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलून फसतात. आणि
बरेच लोक बनावटी पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉलना घाबरून जातात. सायबर अपराध्यांच्या अशा कृतींना बळी न पडता तर रहा 2 पावलं पुढे. आजच फॉलो करा गृह मंत्रालयाचे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल सायबर दोस्त. तरीही तुम्ही त्यांचे बळी ठराल तर त्वरित कॉल करा 1930 वर किंवा तुमची तक्रार नोंदवा या वेबसाईटवर www.cybercrime.gov.in. लक्षात ठेवा, सायबर अपराधांना तुम्ही बिलकुल घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग पावलं उचला. हॅलो. नमस्कार रोहिणी, मी तुमच्या पतीचा मित्र आहे. त्यांना 2000 रुपये परत करायचे होते. त्यांनी आपल्या नंबरवर पाठवायला सांगितले. आपण चेक करा. ओके. वहिनी, मी चुकून तुमच्या मोबाईलवर 20,000 पाठवले. प्लीज आपण 18,000 परत पाठवा. ते मी तुमच्या पत्नीच्या नंबरवर पाठवीन. आपण त्यांच्याकडून घ्या. मी नाही फसणार. पैसे जमा झाल्याचा मेसेज सरळ बँकेकडून येतो, कोणत्या प्रायव्हेट नंबरवरून नाही. तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला बँक बॅलन्स चेक करा. फसव्या कॉल्सची तक्रार करा. थांबा, विचार करा आणि ॲक्शन घ्या. आपण मला नाही ओळखत, पण कामाला जरूर ओळखत असाल. कधी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून, कधी IRCTCचा ऑफिसर बनून किंवा काय आणखीन बनून रिफंड स्कॅम करतो. कसे? मी इन्कम टॅक्सकडून बोलतोय. आपला 40,000चा रिफंड प्रोसेस झालाय, जो की एका डिजिटल व्हेरिफिकेशन नंतर आपल्या बँक अकाउंटमध्ये जमा होईल. रिफंडच्या आशेने आपण आनंदी व्हाल. मग मी आपल्या मोबाईलवर एक छोटीशी लिंक पाठवीन आणि आपण न विचार करता क्लिक कराल आणि अडकून जाल. मिस्टर स्कॅमर, अडकाल आणि पकडले पण जाल. कोणतीही गव्हर्नमेंट बॉडी रिफंडसाठी कॉल किंवा लिंक नाही पाठवत. स्कॅमरची जुनी पुराणी पद्धत आता नाही पडणार. डिस्ट्रॅक्शन. इंडिया, स्टॉप, थिंक अँड देन टेक ऍक्शन. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बहुतांश 90% नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. परंतु मनपा मुख्यालय शेजारीच असलेल्या नाल्याची रुंदी साफसफाई दरम्यान नाल्यातच ढिगार लावण्यात असल्याने नालेसफाईमुळे कमी होत असल्याची बाब समोर येत आहे. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील बहुतांश 90% नाल्यांची मान्सूनपूर्व सफाई करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला. परंतु साफसफाई दरम्यान नाल्याशेजारीच ढिगार लावण्यात आल्याने पावसाळ्यात पुन्हा गाळ साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्यात मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहरात मान्सून पावसाची सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व तयारी म्हणून शहरातील नाल्यांची सफाई झोन कार्यालयामार्फत यांत्रिकी विभागांच्या वतीने करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये बहुतांश नाल्यांची सफाई करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय. तरी काही भागातील नाल्यातील गाळ बाजूला ढिगार लावण्यात असल्याने पावसाळ्यातच हा गाळ नाल्यात साचण्याची शक्यता असल्याने बाजूला असलेल्या वसाहतीमध्ये पाणी शिरण्याचा धोका नेहमीसारखा कायम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नाले सफाई करताना बाजूला लावण्यात आलेल्या गाळाचा ढिगार सुद्धा उचलून घ्यावा. खाम नदी, सुखणा नदी लगत असलेल्या वसाहतीनं पावसाळ्यात नेहमीच पुराचा धोका निर्माण झाला असतो. त्यातच मनपा मुख्यालय शेजारीच असल्याने नाल्याची रुंदी साफसफाई दरम्यान नाल्यातच ढिगार लावण्यात आलाय. साफसफाई कमी होत असल्यामुळे ही बाब समोर आली आहे. याशिवाय शहरातील छोट्या मोठ्या नाल्यांलगत सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून नेहमीच उपाययोजना राबवण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वेरूळ येथे धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेल्या संभाव्य तणाव पोलीस आणि प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे यशस्वीरित्या टाळला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण वेरूळ गावात आणि परिसरात जमावबंदी आदेश लागू केले होते. मुस्लिम बांधवांनी वादग्रस्त जागेऐवजी मशिदीत नमाज अदा करत प्रशासनाला मोलाचं सहकार्य केलं आहे. वक्फ बोर्डाने 28 मे रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाला या ठिकाणी नमाज अदा करू देण्याचे आदेश दिले होते. मात्र दुसरीकडे हिंदू संघटनेकडूनही धार्मिक कार्यक्रमांची मागणी जगद्गुरू जनार्दन स्वामी संस्कारित विश्वशांतीधाम निर्माण संस्थेने गोशाळा परिसरातील श्री गोपेश्वर महादेव मंदिरात 26 ते 28 मे या कालावधीत अधिक मास निमित्त 3 दिवसीय अभिषेक, सत्संग आणि हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली होती. दोन्ही समाजाचे धार्मिक कार्यक्रम एकाच वेळी आणि आमने-सामने असल्यामुळे गावात जातीय सलोखा बिघडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान मुस्लिम समाजाने प्रशासनाच्या निर्णयाविरोधात वक्फ बोर्डात धाव घेतली असता वक्फ बोर्डाने 28 मे रोजी होणाऱ्या बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाला या ठिकाणी नमाज अदा करू देण्याचे आदेश दिले.
दुसरीकडे हिंदू संघटनेतर्फे जगद्गुरू जनार्दन स्वामी संस्कारित विश्वशांती धाम निर्माण संस्थेने गोशाळा परिसरातील कोपेश्वर महादेव मंदिरात 26 मे ते 28 मे या कालावधीत अधिक मास निमित्त 3 दिवसीय अभिषेक सत्संग आणि हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली. दोन्ही समाजाचे धार्मिक कार्यक्रम एकाच वेळी आणि आमनेसामने असल्यामुळे गावात जातीय सलोखा बिघडण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. प्रतिष्ठित नागरिकांचा पुढाकार, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने पुढाकार घेतला. दोन्ही समाजाच्या प्रतिष्ठित नागरिकांची आणि ज्येष्ठ नेत्यांची एक तातडीची बैठक पोलीस प्रशासनातर्फे घेण्यात आली. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या नागरिकांनी वेरूळ नगरीत ऐतिहासिक शांतता आणि सलोखा कायम राखण्याची हमी दिली. या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत मुस्लिम बांधवांनी वादाच्या भोवऱ्यात असलेल्या ईदगाहच्या जमिनीवरती नमाज पठण न करण्याचा अत्यंत समंजस्य निर्णय घेतला. मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज शांततेत मशिदीमध्ये अदा केली. पोलीस प्रशासनाला केलेल्या या ऐतिहासिक सहकार्याबद्दल पोलिसांनी जाहीरपणे मुस्लिम समाजाचे आभार मानले. प्रशासनाच्या या धाडसी आणि चोख निर्णयामुळे वेरूळ गावात शांतता कायम राहिली. पोलिसांच्या या उत्कृष्ट आणि संवेदनशील कामगिरीबद्दल खुलताबाद शहरासह संपूर्ण वेरूळ नगरीतून पोलीस प्रशासनाचं कौतुक होत आहे. खाम नदीला पुन्हा एकदा तिचं नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामांचा आज सकाळी आयुक्त अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतलाय. पाहणी दरम्यान प्रकल्पाअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांसह प्रगतीपथावरील विविध कामांची तपासणी करण्यात आली. यावेळी नदीपात्रातील प्रदूषण, अतिक्रमणे, कचरा व्यवस्थापन, संरक्षण भिंतींची स्थिती तसेच मनुष्यबळाची कमतरता आदी बाबी निदर्शनास आल्याने संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. पाहणीत अनेक ठिकाणी दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्याचं तसेच नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती कचरा वाहून येत असल्याचं आढळून आलं. काही नागरिकांनी त्यांच्या मालमत्तांच्या मलनिस्सारण व्यवस्था अधिकृत ड्रेनेज यंत्रणेशी न जोडता थेट नदीत सोडल्याचंही निदर्शनास आलं. तसेच भूमिगत गटार योजनेतील तुटलेल्या चेंबरमधूनही सांडपाणी नदीत मिसळत असल्याचं आढळल्याने अशा प्रकारचं प्रदूषण तात्काळ थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. नदीपात्रालगतच्या वसाहतींमधील कचरा संकलन अधिक नियमित करण्याबरोबरच नागरिकांना नदीत कचरा टाकण्यास प्रतिबंध घालण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. नदीपात्रातील आणि नदीकाठावरील अतिक्रमणांबाबत नगररचना विभाग व अतिक्रमण विभागाने समन्वय साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले. पाहणी दरम्यान नदीकाठावरील दगडी पिचिंगची काही ठिकाणी दुरावस्था झाल्याचं आढळून आलं. आगामी पावसाळ्याचा विचार करून पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या साहाय्याने दगडांची दुरुस्ती व मजबूतीकरण तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले. पानचक्की परिसरातील काही दुकानदारांकडून तसेच वक्फ बोर्ड कार्यालय परिसरातून नदीपात्रात कचरा टाकला जात असल्याचं निदर्शनास आलं. या पार्श्वभूमीवरती संबंधितांना नोटीस बजावून महापालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेचा वापर करणं बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक आयोजित करून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. नदीपात्रातील वाढलेली झाडे व झुडपे यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा जात असून कचरा साचण्यास मदत होत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी ही झुडपे काढून नदीपात्र स्वच्छ करण्याचे निर्देश उद्यान विभागाला देण्यात आले आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता देखील पाहणीत समोर आली आहे. सध्या प्रकल्पावरती अत्यल्प कर्मचारी कार्यरत असल्याने 10 कंत्राटी मजुरांची तातडीने नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच कामांना अधिक वेग देण्यासाठी अतिरिक्त पोकलेन मशीन चालकासह उपलब्ध करून देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले. खाम नदीचं पुनरुज्जीवन हे केवळ महापालिकेचं काम नसून जनसहभागातून उभा राहणाऱ्या पर्यावरण संवर्धनाचा व्यापक उपक्रम असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. नदी प्रदूषण रोखणं, स्वच्छता राखणं आणि नदी परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, NCC तसेच विविध सामाजिक संघटनांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. खाम नदीचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन हे शहराच्या पर्यावरणीय आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असून आगामी काळात या प्रकल्पातील कामांना अधिक गती देऊन नदीत प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचं आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केलं. शुक्रवारी सकाळी 6:30 ते 9 या वेळेत झालेल्या पाहणीत उपायुक्त 5 तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, मुख्य उद्यान अधिकारी डॉक्टर विजय पाटील तसेच विशेष कार्य अधिकारी असदुल्ला खान उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 21 वॉर्ड क्रमांक 76 येथे प्रभागात उघड्यावरती कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरती स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांच्या उपस्थितीत कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कचरा टाकणाऱ्या नागरिकांना जागेवरच दंड आकारून पावती देण्यात आली आहे. मनपा उपायुक्त नंदकिशोर भोंबे यांच्या नेतृत्वाखालील स्वच्छता अधिकारी अनिल जाधव यांच्या सूचनेनुसार नगरसेवक नंदू गवळी, मुख्य स्वच्छता निरीक्षक ओम बडे यांच्या उपस्थितीत मनपा स्वच्छता निरीक्षक शेख अनवर शेख दादाबाई, प्रभाग इंचार्ज सुधाकर खरात, सचिन ठोकल, आयईसी प्रभाग इंचार्ज शुभम नाडे, प्रभाग सुपरवायझर सतीश खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रभागात उघड्यावरती कचरा टाकणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवरती स्वच्छता निरीक्षक शेख अनवर यांच्या उपस्थितीत कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली. कचरा टाकणाऱ्या नागरिकांना जागेवरच दंड आकारून पावती देण्यात आली. रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई दरम्यान मुख्य रस्त्यांची साफसफाई करत असताना रस्त्यावरील वाहतुकीला व स्वच्छतेला अडथळा ठरेल अशा पद्धतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आलेल्या इतर सर्व अतिक्रमणांवरती धडक कारवाई करून जागा मोकळी करण्यात आली. आपला कचरा उघड्यावर किंवा जीव्हीबी पॉइंटवरती टाकू नये. स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच कचरा द्यावा. स्वच्छता करताना किंवा कचरा टाकताना आढळल्यास यापुढे अशीच दंडात्मक कारवाई चालू राहील असा इशारा मनपाच्या वतीने देण्यात आलाय. दिवाळीपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एक हॉलमध्ये आर्ट गॅलरी तयार करून देणार असं आश्वासन महापौर समीर राजूरकरांनी चित्रकला स्पर्धात कार्यक्रमात दिलाय. आपला वारसा आपली संस्कृती या विषयावरती GH रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेस्ट युनिव्हर्सिटी, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, औरंगाबाद फोटोग्राफर असोसिएशन आणि जिल्हा मराठी पत्रकार संघ छत्रपती संभाजीनगर यांच्या विद्यमाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये 227 स्पर्धकांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी महापौर समीर राजूरकर, उपायुक्त अंकुश पांढरे, GL रायसोनी विद्यापीठाचे डीन डॉक्टर अविनाश काटे, प्रशासन अधिकारी तथा मुख्याध्यापक संजीव सोनार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे, सचिव देव शेजूळ, प्रमोद अडसुळे, फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष किशोर निकम यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात आलं. यावेळी किशोर निकम यांनी प्रस्तावन करताना सांगितलं की शहरांमध्ये एकही आर्ट गॅलरी उपलब्ध नसल्यामुळे चित्रकलेचं प्रदर्शन ठेवता येत नाही. यावेळी महापौर समीर राजूरकरांनी अध्यक्षीय भाषण करताना सांगितलं की दिवाळीपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला एक हॉलमध्ये आर्ट गॅलरी तयार करून देऊ असं आश्वासन केलं. या स्पर्धेचं परीक्षण प्राध्यापक महेश क्षीरसागर, विद्यासागर, वैशाली टाकळकर, प्राध्यापक स्वाती देशपांडे, प्राध्यापक महेंद्र खाजेकर यांनी केलं. निकाल वाचन वैशाली टाकळकर यांनी केलं असून प्रास्ताविक व आभार प्रदर्शन किशोर निकम यांनी केला. प्राध्यापक देवेंद्र पोटदुखे, भारत पुसे, सचिन लवेरा, सुनील गोरे, सुरेश देशपांडे यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली. ग्रुप अ प्रथम आदित्य कचवेवार, द्वितीय प्रद्युम्न अंजनकर, तृतीय सावनी बडे, उत्तेजनार्थ प्रथम विभागूंमध्ये अन्वी खोडे, ईशावरी चलवारी, आराध्या चाफले आणि सुशांत गोटे यांना मिळाला. तर ग्रुप बी मध्ये प्रथम क्रमांक शिवानी राजगुरू, द्वितीय सोहम सुनील गोरे, तृतीय रुद्राणी देशपांडे, उत्तेजनार्थ प्रथम विभागून मृणाल कुमार, मृणाल वाडेकर, सावित्र वाकळे, आदित्य अरक. तर ग्रुप सी मध्ये प्रथम क्रमांक सुप्रिया चव्हाण, द्वितीय मच्छिंद्र भोई, तृतीय रवींद्र वाकले, उत्तेजनार्थ विभागून विनोद भोरे, अतुल पवार, अनिकेत शिंदे, राधा अंजनकर यांचा समावेश होता. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमात सुधारणा, जिल्हा व राज्य समित्यांमध्ये आयुष प्रतिनिधींचा समावेश. गरीब विद्यार्थ्यांसाठी पालावरची अभ्यासिका ठरत आहे शिक्षणाचा आधार, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांचं प्रतिपादन. तर मान्सूनपूर्व शहरातील 90% नाल्यांची सफाई, नाल्यांच्या शेजारी लावलेल्या ढिगारामुळे पुन्हा गाळ साचण्याची शक्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.